कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू कोण समजतेस का स्वतःला? सुपरवुमन आहेस? पडली असती, लागलं असतं, काही झालं असतं तर तुला काय वाटलं? तू कुठेही चढशील आणि आरामात तुला खाली उतरता येईल? एजे मी कोणाची परमिशन घेतली होती का? लक्षात ठेव, तू आता लीला मोहिते नाहीयेस, लीला जहागीरदार आहेस। ऍटलीस्ट मला तरी सांगायचंस। ऍक्च्युली काय काय म्हणजे मी तुला परमिशन दिली नसती का? हे सगळं लास्ट मिनिट ठरलं असं काही? बोल ना। दोन्ही। ऑफकोर्स मी तुला परमिशन दिली नसती आणि हे सगळं लास्ट मिनिट ठरलं हे तू मला सांगू नकोस लीला। नक्की तुमचा प्रॉब्लेम काय? मी दही अंडी फोडली हा, की जहागीरदारांच्या सुनेने दही अंडी फोडली हा? की तिकडे पत्रकार आले होते, त्यांनी माझे फोटो काढले आणि आता अशा गोविंदाच्या गेटअप मधले फोटो सगळीकडे जाणार आणि मी पथकातल्या मुलांबरोबर दही अंडी फोडली हे सगळ्यांना कळणार, हा प्रॉब्लेम आहे। आणि ते सगळीकडे गेल्यावर लोक काय म्हणतील ह्याचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला। नाही कळलं मला काय ना, ह्या सगळ्यामुळे तुमची इमेज पणाला लागली हे बोचते तुम्हाला। इमेज? कसली इमेज? तुला वाटतं मी हे सगळं इमेजसाठी ओरडतोय तुला? मग कशासाठी ओरडताय? तुम्ही जे काय करता ना ते सगळं फक्त जहागीरदारांची आब राखण्यासाठीच करता ना। खरं तर जे तुमच्या मनात केवढा राग आहे माझ्याबद्दल, तरी पण कॅमेरा समोर त्या पत्रकारांना किती गोड गोड बोलून सांगितलं माझ्या बायकोचं कौतुक वाटतंय पण। व्हॉट्स रॉंग विथ यू लीला? तुला वाटतं की मी सगळ्यांसमोर तुझ्याशी भांडायला हवं होतं? नाहीये मला कॉमन सेन्स। जो काय सगळा सेन्स आहे ना तो फक्त तुम्हालाच आहे। मला कॉमन सेन्स नाहीये, मला अक्कल नाहीये, मला क्लास नाहीये। म्हणजे तुमच्यासारख्या परफेक्ट माणसासमोर मी एक अत्यंत अजागळ आणि अक्कल शून्य मुलगी आहे। तुमच्या भाषेत काय म्हणता तुम्ही ते? युजलेस। युजलेस आहे मी, बस। पण आता काय करणार, लग्न झालंय ना आपलं, त्यामुळे नाईलाज आहे आपला। पण खरं तर इतकंही नाईलाज नाहीये। तुम्हाला जर मी इतकी नकोशी असेल तर तसं सरळ सांगा, मी निघून जाईन। नाही पण खरं सांगायची काय गरज आहे? तुमच्या वागण्यावरनं दिसतच आहे। गुड बाय। रिक्षा 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 लीला गाडीत बस। लीला गाडीत बस। काय आहे लीला? तुझी माझ्यापासून सहजासहजी सुटका होणार नाहीये, कारण 18 लाख दिले तुम्ही मला, बरोबर? ते तुम्हाला परत हवे असणार, त्याशिवाय कशी काय सुटका कराल माझी? एक तो साळुंकी डोक्यावर बसला होता, आता तुम्ही सुद्धा आले। सगळी श्रीमंत लोकांना तुम्ही सारखेच असता। नाही पण मिळतील, तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळतील। मी सगळ्यांचे सगळे हिशोब चुकते करणार। ते साळुंकीचे पैसे परत करण्यासाठीच तर दही अंडी फोडली मी। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।